नमस्कार, आसूस किचनमध्ये मनापासून स्वागत। बिर्याणीचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं ना। आज आपण अस्सल हैदराबादी चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत। जिचा सुगंध लागला की शेजारी पण विचारतील काय बनवलंय आज। बिर्याणीचं खरं सिक्रेट तिच्या मॅरिनेशनमध्ये आहे। 1 किलो चिकन घ्या, त्यात 1 वाटी दही, 3 ते 4 चमचे आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घाला। सुक्या मसाल्यांमध्ये 2 चमचे धना पावडर, 2 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कस्तुरी मेथी, 1 चमचा जिरे आणि स्वादानुसार मीठ घातलंय। बारीक कट केलेला कोथिंबीर, बारीक कट केलेला पुदिन्याचे पत्ते, फ्राय केलेला कांदा म्हणजेच की ब्रिस्ता त्यात घाला। हाताने सर्व मसाले पूर्ण चिकनला लावून घ्या। त्यात हैदराबादी चिकन बिर्याणी मसाला 3 चमचे घाला। 1 किलो चिकनला 3 चमचे मसाला पुरेसा आहे। हा मसाला चिकनमध्ये छान जिरवू द्या। किमान 1 तास झाकून ठेवा। इतक्यातच घरात सुगंध पसरतो। बिर्याणीचा जीव म्हणजे की बासमती तांदूळ। त्यासाठी मी एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करते। पाणी गरम होतंय तोपर्यंत 4 कप तांदूळ मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून भिजत ठेवले 15 ते 20 मिनिटं। इकडे खडे मसाले सर्व घेऊन त्यात टाकले। 1 चमचा बटरचा वापर केलाय, त्याने तांदूळ छान सॉफ्ट शिजतात। दम बिर्याणीचा खरा मजा घ्यायचा असेल तर चिकनला थोडं प्री कुक करा। त्यासाठी एका पसरट भांड्यात तेल तूप गरम करायला ठेवा। गरम झाल्यावर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, मॅरिनेट केलेले चिकन त्यात टाका आणि मसाल्यांचा रंग बदलेपर्यंत त्याला छान मिक्स करा। मिक्स करून 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवर त्याला शिजू द्या। चिकन अर्धवट शिजेल एवढा पाणी घाला। मी त्यात 1.5 ग्लास एवढा पाणी घातलंय। झाकण लावून 15 ते 20 मिनिटं चिकन शिजू द्यायचं आहे। पाण्याला उकळी आली आहे, त्यात भिजवलेले तांदूळ टाकून शिजवून घेऊया। पण फक्त 70% आपल्याला तांदूळ शिजवायचे। असा भात नंतर दमवर फायनली पूर्ण शिजतो। तांदूळ एका चाळणीवरती काढून गार होऊ द्यायचा आहे। त्यातलं संपूर्ण पाणी नितरू द्यायचं आहे। आपलं चिकनही आता अर्धवट शिजून गेलेलं आहे। आता आली खरी जादू, लेअरिंग करायची। आता आली खरी जादू, लेअरिंग करायची। त्यासाठी एका पसरट भांड्यात तांदूळ छान थर लावून घेतलाय, त्यावरती चिकनचा थर, त्यावरची पुन्हा भाताचा थर, असं 2 ते 3 वेळा मी छान लेअरिंग करून घेतली आहे। त्यानंतर सर्वात शेवटी फ्राय केलेला कांदा उरू दिलेला होता, त्यावर फ्राय केलेला कांदा घालून घेऊया। केसर भिजत ठेवलं होतं गरम दुधात, त्यात केसर दूध छान पसरवून घेऊया भातावर। 1 चमचा एवढं घरगुती तूप त्यावर घालायचं आहे। शेवटी बारीक कट केलेला कोथिंबीर, बारीक कट केलेला पुदिन्याचे पत्ते त्यावर घालायचे। तुमच्याकडे असेल तर फूड कलर नक्की त्यावर घाला, त्याने कलरफुल बिर्याणी आपली दिसते। मी त्यात ऑरेंज आणि येलो कलरचा वापर केला आहे। आता आपण स्लो गॅसवरती कुकर ठेवला आहे। कुकरची रिंग मी काढून घेतली आधीच। कुकर बंद करून 30 ते 40 मिनिटं
कमी गॅसवर आपल्याला दम देऊन घ्यायचा आहे। बिर्याणीला दम देतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूया एका नव्या रेसिपी सोबत।